मित्रांनो, हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करतो. वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती आपण या चॅनलवर बघत असतो. आज आपण वर्ग 10वी उत्तीर्ण उमेदवारांकरता भारतीय डाक विभागामध्ये जवळपास 40,889 पदांच्या भरतीविषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये पद कोणती आहेत? तर GDS ग्रामीण डाक सेवक, ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि BPM ब्रांच पोस्ट मास्टर, म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ग्रामीण डाक सेवक अशा एकूण 40,889 पदांकरता ही जाहिरात काढलेली आहे. अशाच प्रकारच्या जाहिराती बघण्याकरता आपण हेमंत मंगळे या चॅनलला सबस्क्राइब करा. आता या परीक्षेकरता पात्रता काय आहे? तर वर्ग 10वीच्या गुणांवर आधारित निवड असेल. ही निवड गुणवत्तेवर आधारित असेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतल्या जाणार नाही. त्याकरता वयाची जी अट आहे तर 18 वर्षापेक्षा जास्त आणि 40 वर्षापेक्षा कमी, म्हणजे 18 ते 40च्या दरम्यान तो उमेदवार असावा. आता याकरता कोणकोणत्या डॉक्युमेंट्सची गरज आहे, कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे? तर 10वीची मार्कलिस्ट, त्यानंतर वैध ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा इत्यादी जे काही भारतामध्ये ज्या वैध ओळखपत्र म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा प्रकारची कागदपत्र, जात प्रमाणपत्र गरज असल्यास, म्हणजे आपण जर जातीची सवलत घेत असेल तर जात प्रमाणपत्र, अपंग प्रमाणपत्र, आपण अपंगत्वाचा जर सवलत घेत असू तर EWS प्रमाणपत्र, जर आपण EWS या कॅटेगरी मधून अर्ज दाखल करत असू तर, त्यासोबतच जन्माचा दाखला आणि मेडिकल सर्टिफिकेट अशा प्रकारची महत्त्वाची डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. आणि एका चांगल्या पगारावर आपली नियुक्ती होणार आहे. आणि म्हणून डाक विभागाची जी वेबसाईट आहे indiapost.gdsonline.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि संपूर्ण माहिती या पोस्ट संदर्भात, या पदांसंदर्भात मिळवायची आहे. त्यासोबतच ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट्स, म्हणजेच अर्ज भरण्याकरता ऑनलाईन सुरुवात आहे 15 जानेवारी 2026 पासून आणि शेवटचा दिनांक आहे 5 फेब्रुवारी 2026. तर 15 जानेवारी 2026 पासून 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला संबंधित पदाकरता ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे आणि सर्व डॉक्युमेंट्स वगैरे 15 तारखेपर्यंत सर्व डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करून घ्यायचे आणि 15 तारखेपासून फॉर्म ऑनलाईन भरणं सुरू झाल्याबरोबर आपण आपली नोंदणी करावी. धन्यवाद.